नमस्कार. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं की विपणन म्हणजे काय, विपणनाची व्याख्या काय आहे, विपणनामध्ये कोणकोणते घटक अंतर्भूत केलेले आहेत. त्यानंतर आपण बघितलं की बाजारपेठ म्हणजे काय, बाजारपेठेची व्याख्या, त्याचे वर्गीकरण, या सगळ्यांचा आपण सविस्तररित्या अभ्यास केला. विपणनामध्ये दोन संकल्पना आपण बघितल्या, त्या म्हणजे आधुनिक विपणन आणि पारंपरिक विपणन. मग या दोघांमध्ये फरक काय? आपल्याला विपणनाचे महत्त्व बघायचं. तत्पूर्वी आपण ह्या दोन विपणनाच्या प्रकारांमध्ये काय फरक आहे तो बघूया. मी थोडक्यात तुम्हाला सांगते, मग आपण विपणनाच्या महत्त्वाकडे जाऊयात. आधुनिक विपणनामध्ये आधुनिक विपणनाचा उद्देश काय आहे इथे, तर जास्तीत जास्त समाधान कसं आपण ग्राहकांना देऊ शकतो याकडे लक्ष दिलं जातं. परंतु पारंपरिक विपणनामध्ये असं केलं जात नाही. त्यामध्ये फक्त नफ्याचा विचार केला जातो. आधुनिक फरक असा सांगता येईल की ग्राहकांना कोणत्या वस्तूची निर्मिती केल्याने समाधान मिळेल याकडे लक्ष दिलं जातं. तर पारंपरिकमध्ये फक्त वस्तूची विक्री करणं हाच मूळ उद्देश असतो आणि जास्तीत जास्त वस्तू विक्री करून नफा कसा मिळवता येईल याकडे लक्ष दिलं जातं. पुढे असं सांगता येईल की आपल्याला वस्तूचं जे नियोजन आणि विकास आहे यावर भर दिला जातो आधुनिक विपणनामध्ये. परंतु पारंपरिक विपणनामध्ये नियोजन आणि विकास यावर भर दिला जात नव्हता. आधुनिक विपणनाची व्याप्ती खूप मोठी आहे, परंतु पारंपरिक विपणनाची व्याप्ती ही खूप मर्यादित स्वरूपाची आहे. आधुनिक विपणनामध्ये काय झालं की विक्रीनंतर विक्रय वृद्धीसाठी विक्रेतर सेवा देखील पुरवल्या जात होत्या. या गोष्टीकडे खूप लक्ष दिलं जातं. परंतु पारंपरिक विपणन जे घडत होते त्यामध्ये विक्रेतर ह्या सेवा दिल्या जात नव्हत्या किंवा फारसं लक्ष त्याकडे दिलं गेलं नाही. हा फरक या आधुनिक आणि पारंपरिक विपणनामध्ये आपल्याला दिसून येतो. आता आपण बघणार आहोत की विपणनाचं महत्त्व, विपणनाला इतकं महत्त्व का एवढं महत्त्व दिलं जातं आहे. आपण पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलं की चांगल्या आणि अशा प्रभावी विपणनाशिवाय आज पर्याय आपल्याला नाही आहे. कारण का, आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि अशा या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला अशा प्रभावी विपणनाची खूप गरज आहे. जर प्रभावी विपणन असेल तर विपणनामध्ये सर्व कार्य ही सुलभरित्या पार पाडली जातात. यामध्ये बघा, 4 प्रकारच्या दृष्टीने विपणनाचं महत्त्व दिलं आहे. एक म्हणजे समाजाच्या दृष्टीने, दुसरं ग्राहकांच्या दृष्टीने, तिसरं उत्पादकांच्या दृष्टीने आणि चौथं आहे मध्यस्थांच्या दृष्टीने. समाजाच्या दृष्टीने काय महत्त्व असेल बरं? आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने विपणनाला काय महत्त्व आहे? सर्वसामान्य जनतेला फक्त वस्तू चांगली मिळावी, कमी किमतीला मिळावी, रास्त दरात अवेलेबल व्हावी, आपण हा विचार करतो. पण मग आपल्यासाठी आपल्या दृष्टीने विपणनाला काय महत्त्व आहे, त्याचा आपल्याला काय फायदा होतो, आपण ते बघणार आहोत. पहिलं म्हणजे जीवनमान उंचावते. जीवनमान उंचावण्याचा सर्वसामान्य लोकांचा आणि विपणनाचा काय संबंध येतो? ॲक्च्युली विपणनामुळेच समाजाचं हे जीवनमानाची चांगली निर्मिती होत असते किंवा त्यांचं जीवनमान हे चांगल्या दर्जाचं होत जात असतं. कारण का, चांगल्या प्रभावी विपणनामुळे काय होतं आहे, उत्पादन हे चांगल्या दर्जाचं निर्माण होतं आहे आणि अशा दर्जेदार वस्तूंचा पुरवठा हा सर्वसामान्य जनतेला केला जात असतो आणि त्यामुळे लोकांचं जीवनमान हे उंचावतं. विपणनामुळे आपण चांगलं तंत्रज्ञान तिथे वापरू शकतो. चांगल्या तंत्रज्ञानामुळे काय होते, चांगल्या वस्तू आणि सेवा ह्या निर्माण करण्यास अडचण येत नाही आणि त्यामुळे समाजाच्या जीवनशैलीचा दर्जा देखील इथे बदलत जातो. दुसरं आहे रोजगार निर्मिती. विपणनामध्ये अनेक क्रिया ह्या पार पाडल्या जात असतात. विविध प्रक्रियांमधून विपणन ही गोष्ट घडत असते आणि त्यामुळे रोजगार इथे प्राप्त होत असतो. आता अशा अनेक कोणत्या गोष्टी का ज्या विपणनामध्ये येत असतात? विपणनामध्ये संशोधन येत असतं, घाऊक व्यापारी असतात, किरकोळ व्यापारी असतात, माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी वाहतूक करावी लागते, उत्पादित झालेला माल हा उत्पादकापासून तर उपभोक्त्यापर्यंत पोहोचवावा लागतो, त्यासाठी संदेश वहन करणं फार गरजेचं आहे.
मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं असेल तर त्याची साठवण्याची आपल्याला जागा करावी लागेल. त्यासाठी गोडाऊनची गरज आहे, संग्रहण करणं गरजेचं आहे. आपली वस्तू उत्पादित झालेली ही विकली जावी यासाठी आपल्याला त्याला प्रसिद्ध देणं गरजेचं आहे, जाहिरात करणं गरजेचं आहे. अशी असंख्य कामं जी आहेत ती विपणनामध्ये येतात आणि त्यामुळे रोजगार हा प्राप्त होत असतो. विपणन हे एक क्षेत्र असं आहे का ज्यामधून खूप मोठी रोजगार निर्मिती ही केली जाते आणि समाजाचा त्याला खूप मोठा फायदा होतो. एक नवीन आव्हान तरुण पुढे आहे, त्यामुळे हे क्षेत्रसुद्धा ते निवडून आपलं करिअर घडवू शकतात. पुढचा पॉईंट जो आहे तो म्हणजे वितरण खर्चामध्ये घट. वितरण खर्चामध्ये घट कशी करता येईल? विपणनाचं हे एक ध्येयच आहे की वितरण खर्च कमी करणे. कसं केलं जाईल? जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत वस्तू व सेवांचा पुरवठा जर आपण केला तर तेव्हा आपल्याला वितरण खर्च हा कमी येतो. आणि वितरण खर्च जर आपल्याला कमी झाला तर उत्पादकांच्या ज्या वस्तू आहेत त्यांची विक्री करताना त्यांच्या किमतीत देखील घट होते आणि त्यामुळे काय होते, समाजाची जी उपभोग पातळी आहे ती वाढत जाते. म्हणजे वितरण खर्च जर कमी झाला तर वस्तूची किंमत देखील कमी होते. वस्तूची किंमत कमी झाली तर समाजाची उपभोगाची पातळी देखील वाढते आणि मग याचा फायदा काय होतो आहे की समाजातील जो काही दुर्बल घटक आहे तो देखील वस्तू खरेदी करतो. आणि जर वितरण खर्चात कमी जरी झाली नाही वितरण खर्चामध्ये घट जरी झाली आणि विक्री किमतीमध्ये जर कमी नाही झाली तरी पण व्यवसाय संस्थेला नफा असतो, तरी देखील त्यांची विक्री ही वाढतच जाते. म्हणजे इथे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वितरण खर्चामध्ये घट जर झाली तर विक्री किमतीत कमी होते आणि वितरण खर्चात घट जरी झाली आणि विक्री किमतीत घट नाही झाली तरी पण वस्तू ही विकली जाते. दोन्ही प्रकारामध्ये ही ती विक्रय वृद्धी होत असते आणि याचा फायदा हा त्या संस्थेला किंवा त्या व्यावसायिकाला, उत्पादकाला होत असतो. मग हा फक्त जो काही होणारा नफा आहे तो फक्त त्या व्यवसायाचा आहे का? नाही. हा जो वाढलेला नफा जो आहे, त्यांचा फायदा आहे, याचा उपयोग हे कंपनी कामगारांना, त्यांच्या भागधारकांना, समाजाला देत असतो. त्यांना कशा प्रकारे देतील ते? तर कामगारांना त्यांची पगारवाढ करून देतील, त्यांना बोनस देतील, भागधारकांना अधिक लाभांश मिळेल. म्हणजे हा जो फायदा आहे तो फक्त व्यवसायाला होतोय असं नाही, तर समाजातील अनेक घटकांना याचा फायदा होत असतो. त्याचप्रमाणे हा जो होणारा फायदा आहे तो आपण संशोधन कार्यावर देखील खर्च करू शकतो आणि नवीन संशोधन आपण आपल्या उत्पादनामध्ये उपयोगात आणू शकत असतो. पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ. आपण आत्ताच दुसऱ्या पॉईंटमध्ये बघितलं की रोजगार निर्मिती ही खूप मोठ्या प्रमाणात होत असते. विपणनामध्ये अनेक असे गोष्टी आहेत का त्यांचा समावेश हा होत असतो, जसं की वाहतूक असेल, संदेशवहन, साठवण, प्रसिद्धी, जाहिरात, संशोधन, अशा अनेक गोष्टी त्या विपणनामध्ये येत असतात आणि त्यामुळे काय होतं आहे की अनेकांना रोजगार हे प्राप्त होत असतात. रोजगार मिळाल्यानंतर त्यांचं जीवनमान उंचावत असतं. त्याचप्रमाणे विपणनामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराने काय होते, राष्ट्रीय उत्पन्न वाढीस चालना मिळते. त्या अर्थव्यवस्थेला चैतन्य प्राप्त होत असतं. समाजाचं एकूण एक जीवनमान उंचावतं, त्यांची कार्यक्षमता उंचावत जाते आणि त्याचा फायदा हा राष्ट्रीय उत्पन्न वाढीस होत असतो. हे आहे समाजाच्या दृष्टीने विपणनाचं महत्त्व. दुसरं आहे ग्राहकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व. ग्राहकांच्या दृष्टीने काय विपणनाचं महत्त्व असेल बरं? ग्राहकांना चांगली वस्तू मिळणं किंवा चांगल्या किमतीमध्ये, रास्त दरामध्ये वस्तू मिळणं हे महत्त्वाचं असतं. मग ग्राहक शिक्षणाचा आणि विपणनाचा काय संबंध येतो इथे? त्याला इतकं महत्त्व का प्राप्त झालं? विपणन प्रक्रिया जितकी समृद्ध, जेवढी प्रगत असेल तेवढेच त्यांचे ग्राहकसुद्धा शिक्षित होण्याचं प्रमाण जास्त आहे. ह्या अशा प्रगत आणि समृद्ध विपणनामुळे काय होतं आहे, समाजाचं देखील एक प्रकारचं शिक्षणच होतं आहे. त्यामुळे निरोगी विपणन स्पर्धेमुळे ग्राहकांचं ज्ञान हे काय होतं आहे, अधिक उंचावतं आहे, ते वाढतच जातं आहे. नव्या तंत्रज्ञानाचा म्हणजेच टेक्नॉलॉजीचा जी काही माहिती आहे ती त्या ग्राहकांना मिळत असते. म्हणजे याचाच अर्थ एक प्रकारे ग्राहकांचं इथे शिक्षण देखील होत असते.
दुसरा पॉईंट जो आहे तो म्हणजे वस्तू व सेवांची उपलब्धता. चांगल्या विपणनामुळे काय होते, ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या आवश्यकतेनुसार वस्तू किंवा सेवा ह्या उपलब्ध होऊ शकतात. वस्तू या विविध देशांमध्ये तयार होत असतात, परंतु ग्राहकांपर्यंत पोहोचतात त्या कशामुळे? तर प्रभावी विपणनामुळे. आपण एक उदाहरण देऊ शकतो की काही वर्षांपूर्वी काही ठराविक ठिकाणीच हे सफरचंदाचं पीक घेतलं जायचं किंवा काही ठराविक ठिकाणीच हे सफरचंदाच्या फळाची विक्री होत असे. परंतु आज काय, प्रगत विपणनामुळे हे नाशवंत असून देखील ह्या फळाची विक्री ही अनेक ठिकाणी होताना दिसते. जसे की ग्रामीण भागात, तालुक्याच्या ठिकाणी, मोठ्या गावांमध्ये याची विक्री होताना दिसते. ही किमया फक्त विपणनाची आहे. त्यामुळे वस्तू आणि सेवा ह्या आता ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या आवश्यकतेनुसार लगेचच उपलब्ध होऊ शकतात. तिसरा आहे विविध पर्याय उपलब्ध. ग्राहकांना आता बाजारपेठेमध्ये विविध पर्याय उपलब्ध होतात. जसं की आता मी एक उदाहरण सांगते. जर आपल्याला टी व्ही घ्यायचा असेल किंवा मोबाईल घ्यायचा असेल तर बाजारात त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. आपण जर मार्केटमध्ये गेलो तर टी व्ही बघितलं तर अनेक कंपन्यांचे आपल्यासमोर टी व्हीचे ऑप्शन्स असतात. म्हणजे काय, ग्राहकाला विविध पर्याय उपलब्ध असतात आणि ह्या विविध पर्याय उपलब्ध असल्यामुळे याचा फायदा हा ग्राहकाला होत असतो. कारण उत्पादक काय करतो इथे, आपली वस्तू कशी विकली जाईल याकडे लक्ष देतो. म्हणजे कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचा माल हा उत्पादक हा ग्राहकाला कसा देता येईल याकडे लक्ष देत असतो. म्हणजे चांगली गुणवत्ता कशी आपल्याला ग्राहकाला देता येईल ते बघतो आणि याचा फायदा हा ग्राहकाला होत असतो. कारण त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. हा एक विपणनाचा फायदा ग्राहकाला होत असतो. पुढे आहे किमतीचा फायदा. विपणन जर प्रगत झाली नसते तर दूरवरच्या वस्तू ह्या ग्राहकाला मिळाल्या नसतात किंवा त्या उपलब्ध झाल्या नसतात, किंवा मग जिथे उपलब्ध असेल तिथे त्या ग्राहकाला जाऊन त्या वस्तू खरेदी कराव्या लागल्या असत्या. मात्र इथे ग्राहकाला आता काय फायदा होतोय की चांगल्या विपणनामुळे काय होतंय, दूरवर जरी वस्तू असतील तरी त्यांना त्या आपल्या जवळच्या ठिकाणी उपलब्ध होत आहे. तसेच त्याला अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे किंमत देखील जास्त मोजण्याची गरज पडत नाही आणि हा फायदा ग्राहकांना नक्कीच होत असतो. पुढचा आहे ग्राहकांचे शोषण होत नाही. मक्तेदारीमध्ये काय होतं की ग्राहकांचं हे शोषण होण्याची शक्यता जास्त असते. पण विपणनामुळे काय होतंय, सहजरित्या आवश्यकतेनुसार, गरजेनुसार वस्तू ह्या बाजारात उपलब्ध होत आहेत. शिवाय वस्तूच्या किमतीमध्ये पण काही खूप तफावत आपल्याला दिसून येत नाही. जर एकच प्रकारची वस्तू आपल्याला बाजारात घ्यायला जायची असेल आणि त्यासाठी अनेक आपल्याला पर्याय जर आपल्यासमोर उपलब्ध असतील तर त्यांच्या किमतीमध्ये फार तफावत नसते. त्यामुळे ग्राहकांचं इथं शोषण किंवा त्यांना फसवणुकीचे प्रकार हे फार कमी होतात किंवा होतच नाहीत. त्यामुळे ग्राहकांचं शोषण इथे होताना दिसत नाही आहे. पुढचं आहे रुची वैविध्याचे समाधान. बघा इथे एक आपल्याला उदाहरण दिलं आहे की जेवताना आपल्याला विविध भाज्या आपल्याला लागतात, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये रुची वैविध्य लागतं आणि त्याची आवश्यकता देखील आहे. जर आपण रोजच एकच भाजी खाल्ली तर आपल्याला कंटाळा येतो, बरोबर आहे ना. त्याचप्रमाणे ग्राहकांना देखील वस्तू किंवा त्यांच्या सेवांमध्ये बदल हा आवडत असतो. उदाहरणार्थ, ग्राहकांच्या आवडीनिवडी ह्या काळानुसार बदलत असतात. त्यांचं जीवनमान त्यांच्या उत्पन्नानुसार हे बदलत राहतं. विपणनामुळे त्यांचं जीवनमान काय इथे आता उंचावत चाललं आहे. त्यांना शिक्षणही मिळतं इथे. सहजरित्या वस्तू व सेवांची उपलब्धता देखील होत असते. नव्या फॅशननुसार, विविध प्रकारच्या नव्या रंगरूपानुसार, गंधानुसार, आकारानुसार बाजारपेठेमध्ये वस्तू उपलब्ध होतात. त्यामुळे काय आहे, ग्राहकांना आपल्या आवडीनुसार त्यांची वस्तू निवडता येते आणि त्या वस्तू निवडून वैविध्याचे समाधान देखील त्यांना प्राप्त करता येते. हा एक फायदा ग्राहकांना होत असतो. पुढचं महत्त्व जे दिलं आहे ते उत्पादकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व. उत्पादकांच्या दृष्टीने काय महत्त्व आहे? पहिलं आहे नफा वाढवणं. जर त्यांनी
प्रभावी विपणन इथे राबवलं आणि त्याद्वारे जर आपल्या व्यवसाय संस्थेच्या वस्तू किंवा सेवा ह्या ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या तर नक्कीच त्याचा फायदा हा व्यवसाय संस्थेला महत्तम नफ्याच्या द्वारे मिळवला जातो. चांगलं जर विपणन असेल तर त्यांच्या विक्रीमध्ये किमतीत घट करता येते. दुसऱ्या बाजूने आपण असे म्हणू शकतो की जाहिरात किंवा विक्रय वृद्धीच्या सहाय्याने विक्रीचं प्रमाण वाढवून एकूण नफ्यामध्ये देखील आपल्याला ती वाढ करता येते किंवा ती वाढ आपल्याला साधता येते. असा एकूण एक नफा वाढत जातो आणि त्याचा फायदा हा उत्पादकाला होत असतो. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे नियोजन आणि निर्णय प्रक्रियेत सहाय्य. व्यवसाय संस्थेच्या संदर्भामध्ये नियोजन करणं किंवा निर्णय प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. कारण कोणत्याही गोष्टीचं नियोजन जर आपण केलेलं नसेल तर ते योग्य प्रवाहाने पुढे जाणं अशक्य आहे. सध्याच्या काळामध्ये विक्रीचा अंदाज घेऊन आपण किती उत्पादन करायचे हे ठरवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि मग त्यानुसारच आपलं मागे पूर्वी किती उत्पादन आपण केलं होतं की त्यातनं किती विक्री केली याचा आपण अभ्यास करू शकतो. त्याद्वारे आत्ता आपल्याला सध्या किती उत्पादन करायचं हे ठरवता येतं. या पद्धतीनेच विपणन व्यवस्थापनाचे एकूण व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रियेवर आपला प्रभाव टाकला जात असतो. नियोजन, उत्पादन, खरेदी, वित्त ह्या सर्व व्यवस्थापकीय कार्यांचा इथे समावेश केला जातो. तिसरं आहे संदेशवहनाचे कार्य. विपणनामुळे संदेशवहनाचं कार्य देखील इथे पार पाडलं जातं. कसे पार पाडले जाईल? उत्पादकाकडे जेव्हा वस्तू सेवा ह्या उपलब्ध होतात त्या ग्राहकांपर्यंत आपल्याला पोचवायच्या. त्यामध्ये अनेक कार्य पार पाडली जातात. साठवण असेल, खरेदी असेल, विक्री असेल, माल संग्रहण केला जातो, जाहिरात केली जाते, प्रसिद्धी दिली जाते. अनेक पर्याय इथे आहेत. ते सगळी कार्य जी आहेत ती पार पाडली जाते. मग या सगळ्यांसाठी संदेशवहन करणं म्हणजे कम्युनिकेशन होणं खूप गरजेचं आहे. आणि या कम्युनिकेशनद्वारेच ती वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते. उत्पादकाला ग्राहकांच्या बदलत्या ज्या काही आवडीनिवडी आहे, आत्ता सध्या काय ट्रेंड चालू आहे मार्केटमध्ये, हे सगळे संदेशवहनामुळे कळतं. मध्यस्थांना ग्राहक आणि उत्पादक दोन्ही बाजूकडील आपल्याला माहिती होत असते. म्हणजे याचाच अर्थ काय? विपणनामुळे संदेशवहनाची द्वारही आपल्याला खुली दिसतात. पुढचा पॉईंट आहे व्यवसायास स्थैर्य प्राप्त होते. विपणनामुळे काय होते? ग्राहकांची संख्या वाढत जाते. कारण प्रभावी विपणन केलं तर ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार, त्याच्या आवश्यकतेनुसार वस्तू लगेच मिळत असते. त्याचप्रमाणे विपणनामुळे मध्यस्थांशी पण व्यापार हा वाढत जात असतो. मग त्या विपणनामध्ये जे काही सर्व घटक आहे ह्या व्यवसाय संस्थांच्या संघटनात्मक एक बांधणी तयार इथे होत असते. एक अशी भक्कम अशी बांधणी तयार होते. त्यामुळे नफ्यामध्ये वाढ होते, उत्पादन वाढत जातं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांना फायदा याचा होतो की कामगारांना त्यांना पगारवाढ देता येते, संशोधन कार्य चांगलं होतं, भागधारकांना लाभांश हा वाढीव केला जातो. आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं की एका व्यवसायाला स्थैर्य प्राप्त होतं. यामध्ये शेवटचं जे महत्त्व आहे ते म्हणजे मध्यस्थांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व. विपणनातील प्रगत तंत्रज्ञानामुळे, ग्राहक शिक्षणामुळे आणि वेगवान जे संदेशवहन इथे घडून येतं त्यामुळे काय होते? सगळी कार्य ही पूर्वीपेक्षा अतिशय सुलभरित्या पार पाडली जातात. आणि त्यामुळेच ते एक प्रभावी विपणन इथे केले जाते. दुसरं महत्त्व म्हणजे ग्राहक वाढीचा फायदा. विपणन जर चांगल्या पद्धतीने केलं असेल तर ग्राहकांच्या संख्येमध्ये वाढ ही होणं शक्य आहे. कारण का प्रभावी विपणनामुळे काय होते? ग्राहकांना वस्तू उपलब्ध होते, चांगल्या दर्जाची वस्तू त्यांना मिळते, रास्त किमतीमध्ये मिळते, विशेष म्हणजे त्यांच्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार त्यांना ती वस्तू मिळत असते. त्यामुळे चांगल्या विपणनाच्या प्रभावामुळे ग्राहक संख्येमध्ये वाढ दिसते. आणि अंतिम फायदा हा मध्यस्थांनाही होत असतो, उत्पादकांनाही होत असतो.
अशा पद्धतीने मध्यस्थांच्या दृष्टीने विपणनाचे 2 महत्त्व इथे आपण बघितले. आपण ह्या लेक्चरमध्ये विपणनाचं महत्त्व काय, आधुनिक विपणन म्हणजे काय, पारंपरिक विपणन म्हणजे काय याचा अभ्यास केला. धन्यवाद.